नमस्कार. मी नितीन कुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा जळगाव. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांनी संपूर्ण प्रशासनाला 100 दिवसांमध्ये कार्यालयीन स्वच्छता त्याचप्रमाणे काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या कार्यालयामध्ये 1 मे पासून दररोज नवीन आलेल्या शासन निर्णयाचं वाचन सामूहिकरित्या सर्व कर्मचारी करत होतो. त्याचवेळी ही एक संकल्पना पुढे आली की याचा कर्मचाऱ्यांबरोबरच जनतेला सुद्धा उपयोग व्हावा. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय आयुष प्रसाद सर जळगाव यांनी फेसबुक लाईव्हची एक संकल्पना मांडली आणि त्याप्रमाणे हे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं. त्या अनुषंगाने आज आपण ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय जो शासनाने नुकतेच त्याला मुदतवाढ दिलेली आहे, सलोखा योजना, या बाबतीमध्ये ही आपण फेसबुक लाईव्ह घेतो आहोत. यापूर्वी 3 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाने सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबतचा शासन निर्णय हा पारित केलेला होता आणि त्याला 2 वर्षाची मुदत ही दिलेली होती. ती मुदत 2 जानेवारी 2025 रोजी संपलेली होती. त्यानंतर आत्ताच 7 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने ह्या योजनेला 2 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. या 2 वर्षांमध्ये माझ्या उपविभागाचा विचार करता चोपडा आणि अमळनेर ही 2 तालुके आहेत. अमळनेर तालुक्यामध्ये 4 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. 4 म्हणजे 4 दस्त नोंदवले म्हणजे 8 लोक झाली आणि चोपड्यामध्ये 8 लोकांनी, अशा 16 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. हे प्रमाण जर बघितलं तर ते अत्यल्प आहे. वास्तविक आपल्या देशामध्ये दिवाणी वाद जे जास्त प्रमाणात आहे ते शेतीच्या बाबतीमध्ये आहे आणि बऱ्याच विविध कारणांमुळे एका शेतकऱ्याचं पोझिशन हे एका गटामध्ये आहे, दुसऱ्या शेतकऱ्याचं दुसऱ्या गटामध्ये आहे, परंतु अधिकार अभिलेख ज्याला आपण 7/12 पण म्हणतो, त्या 7/12 ज्या दुसऱ्या व्यक्तीचं पोझिशन दुसऱ्या गटात आहे असे नावं हे क्रॉस झालेली आहेत आणि यामुळे अनेक वाद हे वाढतायत, वैमनस्य वाढतायत, आपापसातलं वैर वाढतो आहे. त्याच्यामुळे राज्यातील गावातील सामाजिक सलोखा हा बिघडतो आहे. या माध्यमातून हा तणाव कमी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2023 साली अत्यंत चांगला हा निर्णय घेतलेला होता आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून सलोखा योजना ही सुरू केलेली होती. या सलोखा योजनेमध्ये एकाच गावातील जे 2 शेतकरी असतील त्यांचं पोझिशन आहे, मात्र त्याचा 7/12 हा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर आहे, असे शेतकरी तो दस्त नोंदवू शकत होते आणि त्यासाठी नोंदणी फी 1000 रुपये आणि मुद्रांक शुल्क 1000 रुपये. मग ते क्षेत्र किती असो, त्याचं व्हॅल्युएशन किती असो, असा एक चांगला निर्णय हा घेतलेला होता, ज्यामुळे लोकांचे वाद हे कमी होतील. यासाठी अटी ज्या टाकलेल्या होत्या, ज्या प्रामुख्याने ज्या होत्या, त्या सलोखा दस्ताच्या याच्या बाबतीमध्ये मुद्रांक शुल्क सवलत देण्याबाबत 2 वर्षाचा कालावधी त्यांनी त्यावेळी दिलेला होता. सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे, ही अट आहे आणि ही अट अजूनही कायम आहे. तर 12 वर्ष ज्या शेतकऱ्यांचे ताबा हा आहे, परंतु तो 7/12 मात्र दुसऱ्याच्या नावावर आहे, असे 2 शेतकरी असतील, ते एकाच गावातील असतील, तर असे शेतकरी हे यासाठी पात्र आहे. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांकडे परस्पर मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडल अधिकारी व तलाठी यांनी विहित नोंदवहीत यामध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तात जोडला पाहिजे. ही एक अट ही त्यासाठी टाकलेली आहे. सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्व समावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटदार वर्ग, सत्ता प्रकार, पुनर्वसन, आदिवासी कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त
नोंदवित आहे अशा प्रकारची अट त्या दस्तामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जे 12 वर्षापेक्षा कमी कालावधीत ताबा आहे आणि अशा लोकांच्या याच्यामध्ये त्यांना जर असा अदलाबदल करायचा असेल तर त्याला विहित जे काही नियमित मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आहे ती भरावी लागणार आहे, तो ह्या सवलतीला पात्र राहणार नाही. त्याचप्रमाणे यापूर्वी जर असे काही कोणी नियमित मुद्रांक शुल्क भरून असे दस्त नोंदविलेले असतील तर अशी लोक जी आहेत त्या लोकांना कुठल्याही मुद्रांक शुल्काचा परतावा मिळणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सदर योजनेच्या पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील. त्यामुळे क्षेत्राची तफावत म्हणजे इकडे 4 एकर आहे आणि तिकडे 2 एकर आहे म्हणून तो दस्त नाकारता येणार नाही, ते पात्र आहे. मात्र ही सवलत ही फक्त शेत जमिनीसाठी लागू आहे. अकृषिक रहिवास तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना ही लागू नसणार आहे. सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क फी भरलेली असेल तर ती मात्र परतावा हा मिळणार नाहीये. सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तात जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे हे नोंदवता येणार आहे. या सलोखा योजनेमुळे बरेचसे वाद हे निकाली निघणार आहेत. प्रामुख्याने आता भूसंपादन होत असताना बऱ्याच ठिकाणी जनरल मेजरमेंट झाल्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष पोजेशन आणि सातबाराचे ताळमेळ घेतला जातो त्यावेळी प्रामुख्याने ह्या बरेचसे वाद हे या ठिकाणी निर्माण होतात आणि असे सगळे प्रकरण हे मग दिवाणी न्यायालयामध्ये पाठवावं लागतात आणि न्यायालयामध्ये कारण नसताना त्या ठिकाणी वादांची संख्या ही वाढते आहे. त्यामुळे अशी ज्या ज्या ठिकाणी लोकांचा ताबा हा दुसरीकडे आहे अशा सगळ्या याच्या बाबतीमध्ये आपण आपली कोणाची जमीन असेल किंवा आपल्या कोणाच्या संबंधित असेल, मित्रांची असेल, नातेवाईकांची असेल, त्यांना या योजनेची माहिती करून देऊन अत्यल्प हे शुल्क भरून या नोंदणीचा हा प्रश्न हा आपल्याला सोडवता येणार आहे. या सलोखा योजनेसाठी लाभासाठी मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती सुद्धा या 3 जानेवारी 2023च्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसह चौकशी करून किंवा चतुर्सीमा धारकांशी चर्चा करून किंवा तलाठी चावडीमध्ये चर्चा करून किंवा अदलाबदल करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे किंवा चतुर्सीमा धारकांच्या घरी चर्चा करून सदर ठिकाणी पहिल्याची मालकी असलेली जमीन किमान 12 वर्षापासून दुसऱ्याच्या ताब्यात आहे किंवा कसे व दुसऱ्याची मालकी असलेली जमीन किमान 12 वर्षापासून पहिल्याच्या ताब्यात आहे किंवा कसे याबाबतची नोंद विहित नमुन्यातील पंचनामा नोंदवहीमध्ये करायची आहे. त्या आधारे तलाठी यांनी पक्षकारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र हे द्यायचं आहे. एकूण चतुर्सीमा धारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असणाऱ्या कमीत कमी 2 वेगवेगळ्या गटातील, एकाच गटातील नाही, सज्ञान व्यक्तींच्या सह्या पंचनामा नोंदवहीमध्ये असणे गरजेचे आहे. एखाद्या गटाला चतुर्सीमा धारक एकच गट असेल तर त्या चतुर्सीमा धारकाची सही पंचनाम्यावर असणे हे आवश्यक आहे. काही वेळा फार मोठा गट असतो, त्याचे वाटप व अनेक पोट हिस्से झालेले असतात, परंतु फाळणी 12 पोट हिस्सा हा झालेला नसतो. म्हणजेच आपले जे TILR आहे त्यांच्या रेकॉर्डवरती याची फाळणी ही झालेली नसते, 7 मात्र कधी फोडले गेलेले असतात. अशा वेळी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच पंचनामा हा करणे आवश्यक आहे. त्यावेळी शेजारचे वहिवाटदार असलेले 2 सज्ञान खातेदारांची पंचनामा नोंदवहीवरती सही करणं हे आवश्यक आहे. तलाठी यांनी गाव स्तरावर सलोखा योजनेसाठी खालील नमुन्यात पंचनाम्याचे एक रजिस्टर हे ठेवायचं, त्याला परिशिष्ट ब हा नमुना हा दिलेला आहे, त्याच्यात त्यांनी तो रजिस्टर हे ठेवायचा आहे आणि याचे बाबतचे जे काही परिणाम होणार आहेत त्यासाठी परिशिष्ट क मध्ये नोंदी करायची आहे. या योजनेची अंमलबजावणी करत असताना अनेक प्रश्न FAQ जे आपण म्हणतो, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, हे परिशिष्ट ड मध्ये या शासन निर्णयामध्ये दिलेले आहे.
त्या वाचल्यानंतरही बरेचशा ज्या काही शंका आहेत त्या सुद्धा दूर होतात. आपण त्याच्यावरती पण जाणार आहोत. आणि ही योजना ही यशस्वी करण्यासाठी पहिला टप्पा आता झालेला आहे, दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेणं हे आवश्यक आहे. काही प्रश्न जे 15 प्रश्न 20 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आपण थोडं त्याच्यावरती पण लक्ष देऊया. सलोखा योजनेमध्ये जमिनीवर 12 वर्षापेक्षा कमी कालावधी करिता एकमेकांचा ताबा असल्यास त्यांचे अदलाबदल दस्तास मुद्रांक शुल्क नोंदणी फी माफ असेल काय? याचं उत्तर शासनाने नाही हे दिलेलं आहे. 12 वर्ष कमीत कमी किंवा 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा त्या ठिकाणी ताब्यासाठी असणे आवश्यक आहे. सलोखा योजनेअंतर्गत अकृषिक जमीन, प्लॉट, घर किंवा दुकान यांचे अदलाबदल दस्त करता येतील काय? तर याचेही उत्तर नाही आहे. सदर योजना फक्त शेत जमिनीसाठीच लागू आहे. सलोखा योजनेमध्ये पंचनाम्याच्या वेळी किती सीमाधारक, चतुःसीमाधारक यांची उपस्थिती व एकमेकांच्या ताब्याबाबत कबुली जबाब, संमती, स्वाक्षरी आवश्यक आहे, हा पण अनेकांना संभ्रम पडतो. त्या बाबतीतही स्पष्टीकरण या उत्तरामध्ये शासनाने दिलेलं आहे. कमीत कमी 2 सज्ञान व्यक्ती की ज्या 2 वेगवेगळ्या गट सर्वे नंबर मधील अदलाबदल करणाऱ्यांचे चतुःसीमाधारक आहेत, त्यांनी पंचनामा नोंदवहीमध्ये संमती, स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्वाक्षरी असलेला पंचनामा हा ग्राह्य धरला जाणार नाही. या बाबतीत टीप 1 दिलेली आहे. जो गट सर्वे नंबरला एकच गट आहे, ज्याचे अदलाबदल होणार तोच गट चतुःसीमाधारक आहे, तेथे चतुःसीमेवर असणारा एकच सज्ञान वहिवाटदार यांची स्वाक्षरी पंचनाम्यावर असणे आवश्यक आहे. याच्या आधारे जे काही वाटणी झालेली असते भावाभावांची, की पूर्वी वाटणी केलेली असते आणि त्याचे सातबारे वेगळे पडले, परंतु प्रत्यक्ष पोझिशन वेगळं असतं, त्यांनाही याचा लाभ हा घेतला जाणार आहे. त्यामुळे भाऊबंदीतले सुद्धा वाद आणि तणाव यामुळे कमी होणार आहे. सलोखा योजनेवरील तलाठी व मंडलाधिकारी यापैकी पंचनाम्यासाठी कुणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे? तर या बाबतीमध्ये सदर गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज करणे हे आवश्यक आहे. पंचनाम्यावेळी तलाठी व मंडलाधिकारी यांचे प्रत्यक्ष सर्वे नंबर, गट नंबर स्थळी उपस्थिती आवश्यक आहे. तर मॅन्डेटरी आहे, त्यांची उपस्थिती आवश्यकच आहे. पंचनामाच त्यांनी करायचा आहे. सलोखा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी व मंडलाधिकारी यांनी किती दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे? तर अर्ज केल्यापासून साधारणपणे 15 कार्यालयीन दिवसांमध्ये पंचनामा होणे हा आवश्यक आहे. अर्ज करून तलाठी व मंडलाधिकारी यांनी दाद न दिल्याने कोणाकडे दाद मागावी लागेल? तर या बाबतीमध्ये तहसीलदार, आणि तहसीलदारांनी दाद नाही दिली तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागणे आवश्यक आहे. सलोखा योजनेअंतर्गत काही लोक कदाचित शासनाची फसवणूक करतील, त्यांना आवर कसा घालणार? असाही एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीची ताब्याबाबत स्थानिक चौकशी करून पंचनामा करण्यात येणार असल्याने, शिवाय दस्त निष्पादन हे ऐच्छिक असून त्यावेळी जमीन मालक स्वतः नोंदणीसाठी हजर राहणार असल्याने अशी फसवेगिरी होण्याची शक्यता नाही. तथापि तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून मुद्रांक शुल्काची दंडासह वसुली केली जाईल. शिवाय सदर व्यक्ती खोट्या कथनामुळे संवैधानिक तरतुदीनुसार फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे. सलोखा योजनेअंतर्गत दस्त नोंदणीकृत करताना एखाद्या खातेदाराने असंमती दाखविल्यास दस्त नोंदणी करता येईल काय? तर याचं उत्तर नाही आहे. दोन्ही सर्वे नंबर गटातील सर्व सहधारक यांची दस्त नोंदणीस संमती असल्याशिवाय अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही. पुढचा प्रश्न आहे. पंचनामा रजिस्टर मध्ये तलाठी व मंडलाधिकारी या दोघांपैकी किती जणांची सही लागेल? तर दोघांची सही ही आवश्यक आहे. एकदा पंचनामा रजिस्टरवर सही झाल्यावर फक्त तलाठी यांच्या सहीने सदर रजिस्टर मधून पंचनाम्याची प्रमाणित प्रत अर्जदाराला दिली जाईल. सदर प्रत अदलाबदल दस्तासाठी पुरावा म्हणून ग्राह्य असेल. पुढचा प्रश्न आहे. सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी झाल्यानंतर दोन्हीही पक्षकारांनी नंतर वादामुळे सदर दस्त रद्द करावयाचा झाल्यास त्यांना सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा मिळेल का? तर याचं उत्तर नाही आहे. त्यांना कायद्यानुसार दस्त रद्द करण्याबाबत कायदेशीर पद्धतीनुसार सर्व संमती असेल तरच आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरून दस्त रद्द करता येईल.
सलोखा योजनेमध्ये पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करताना कोणते कोणते कागदपत्र सादर करावे लागतील? तर फक्त एक साधा अर्ज त्याने करायचा आहे. त्या दोन्ही सर्वे नंबर, गट नंबर व चतुःसीमा सर्वे गट नंबरचा उल्लेख हा असणे आवश्यक आहे. सलोखा योजनेनुसार दुय्यम निबंधक यांच्याकडे अदलाबदल दस्त नोंदणीवेळी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, याबाबतही शासनाने मार्गदर्शन केलेलं आहे. सलोखा योजनेअंतर्गत नेहमीप्रमाणे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अदलाबदल दस्त नोंदणी वेळी मुद्रांक नोंदणी फी माफीसाठी विहित नमुन्यातील तलाठी यांचा जावक क्रमांकासह पंचनामा जोडणे आवश्यक राहील. तसेच सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्व समावेशक शेरे, क्षेत्र, भोगोटदार वर्ग, सत्ता प्रकार, पुनर्वसन, आदिवासी, कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे हे आवश्यक राहणार आहे. अर्जावर दोन्ही अदलाबदल दस्त करू इच्छिणाऱ्या खातेदारांपैकी कमीत कमी किती जणांची स्वाक्षरी आवश्यक आहे? तर कोणत्याही एका सज्ञान खातेदाराची स्वाक्षरी ही आवश्यक आहे. गावातील तंटामुक्त समिती व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची सलोखा योजनेत काय भूमिका असेल, असाही एक प्रश्न आहे. त्याच्यावरही शासनाने मार्गदर्शन केलेलं आहे. क्षुल्लक कारणांवरून मिटत असलेला वाद जर वाढत असेल तर दोन्ही पक्षकार तंटामुक्ती समितीची किंवा अन्य कोणत्याही संस्थेची किंवा व्यक्तीची मदत घेऊ शकतात. किंवा गावातील वाद मिटत असतील तर या योजनेसंबंधाने तंटामुक्ती समिती स्वतःहून पक्षकारांना संपर्क करून संपूर्ण गावातील अशा प्रकारचे वाद मिटविण्याच्या दृष्टीने कोणावर अन्याय होणार नाही याबाबत चर्चा विनिमय करून प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करतील, जेणेकरून भविष्यात पक्षकारांचे वाद संपुष्टात येऊन गावात सलोखा, सौहार्द व शांतता कायम राहील. शासन निर्णयानुसार सदर सलोखा योजना यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मूलभूत प्रयत्न करावयाचे आहे. शेतजमिनीच्या परस्पर विरोधी ताबे व मालकीबाबतच्या प्रकरणांचा त्या गावातील तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील व गाव तंटामुक्ती समिती यांच्याशी वेळोवेळी संपर्क हा साधायचा आहे. तसेच दर 15 दिवसांनी योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत व्यक्तिशः आढावा हा घ्यायचा आहे. अदलाबदल दस्ताद्वारे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून गावातील सामाजिक सलोखा, सौहार्द व शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनाम्यासाठी प्रत्यक्ष दोन्ही सर्वे नंबरच्या ठिकाणी जाणे अत्यावश्यक आहे काय? तर त्यांनी जाणे हे अत्यावश्यक आहे. तलाठी व मंडल अधिकारी या दोघांपैकी पंचनामा रजिस्टरवर एकाचीच सही चालेल काय? तर त्याचं उत्तर नाही आहे. पंचनामा रजिस्टरवर दोघांची सही ही आवश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागातील इतर योजनांना कमी कालावधी असतो, येथे मात्र 2 वर्षाचा कालावधी देण्याचे प्रयोजन काय? असे या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. शासनाने त्याचाही खुलासा दिलेला आहे. ही योजना समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या जमिनीच्या मालकीचा परस्पर विरोधी ताबा याच्याशी निगडीत आहे. सदर ताब्याबाबत पिढ्यानपिढ्याचा वाद असल्याने अदलाबदल दस्त करण्यासाठी दोन्ही बाजूंचा संयम, मनोधैर्य, विश्वासार्हता, सामंजस्य, साहस व तडजोड वृत्ती इत्यादी गुणांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पक्षकार यांची मने वळवणे व दस्त नोंदणीसाठी एकमत होणे या गोष्टीला वेळ लागणार असल्याने यासाठी 2 वर्ष मुदत दिलेली आहे. आणि आता पुन्हा ती 2 वर्ष मुदत वाढ ही दिलेली आहे. आता 2 जानेवारी 2027 पर्यंत या योजनेचा लाभ हा घेऊ शकते. पंचनामा नोंदवहीमध्ये चतुःसीमा धारकांची सही आहे, परंतु अदलाबदल करणारे पक्षकार यांची सही आवश्यक आहे काय? तर आवश्यकता नाही आहे. ते जर हजर असतील तर ते पण सही करू शकतात. पक्षकारांची सही आवश्यक नाही, कारण त्यांच्यापैकी एकाने अर्ज केला म्हणूनच पंचनामा होणार आहे. शिवाय अदलाबदल दस्त नोंदणी वेळी सर्व पक्षकारांची संमती असल्याशिवाय दस्त हा नोंदविला जाणार नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी तलाठी, मंडलाधिकारी आणि पंच यांच्याच सह्या ह्या आवश्यक आहे. सलोखा योजनेमधील अदलाबदल होणारी जमीन ही वर्ग 2 प्रकारची असली व तिला सध्या संगणकीय प्रणालीमध्ये तहसीलदार यांचे लॉक असेल
तर तलाठी पंचनामा परिशिष्ट ब झाल्यानंतर सदर दस्त नोंदणी वेळी तहसीलदार यांनी सदर प्रणाली दस्त नोंदणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे काय? तर त्या बाबतीतही शासनाने होय हेच उत्तर दिलेलं आहे. सामाजिक सुधारणा योजनेअंतर्गत तलाठी यांनी पंचनामा रजिस्टर वरून परिशिष्ट ब दिले असल्यास अदलाबदल दस्त नोंदणीसाठी तहसीलदार संगणकीय प्रणाली खुली ही करून देणार आहे. हे शासनाने या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. साधारण हे प्रश्न असे आहेत आणि त्याची ही उत्तर शासनाने क्लेरिफिकेशन मध्ये ही दिलेली आहे. आपल्यालाही कोणाला जर काही प्रश्न असले तर आपणही आपल्या याच्यात कॉमेंट मध्ये हे विचारू शकता. आपण एक 2-3 मिनिटं त्या बाबतीमध्ये थांबतो आहे. कोणाला असेल तर ते प्रश्न टाकले तर त्याचे आपण निराकरण करूया. मला वाटतं कॉमेंट्स मध्ये आपले जर काही शंका आल्या तर त्यांनाही आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि दर आठवड्याला आपण भेटणारच आहोत. पुढच्या वेळी कदाचित वेगळा वक्ता असेल, पुढच्या वेळी वेगळा शासन निर्णय असेल. अशा विविध शासन निर्णयावरती आपण चर्चा करून शासनाने जे काही चांगले समाजोपयोगी निर्णय घेतलेले आहेत ते समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचा हा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.